आज आपण बघणार आहोत भगवान बुद्धाच्या आई म्हणजे महामायाला पडलेले स्वप्न काय होते। नमस्कार मित्रांनो, आपला आमच्या चॅनलवर स्वागत म्हणजे जीवन का मार्ग बुद्ध या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वी आषाढ पौर्णिमेच्या रात्री जेव्हा महामाया राणी काळ निद्रिस्त होती तेव्हा तिला एक असामान्य स्वप्न दिसल्याचा उल्लेख बौद्ध साहित्यात आढळतो। महामायाने स्वप्न पाहिले की 4 दिशेकडून 4 दूत आले व त्यांनी ती झोप असलेल्या पलंगासहित तिला उचलून नेले आणि हिमालयाच्या कुशीत असलेल्या अनोतवद नावाच्या सरोवराच्या काठावर ठेवले। तिथे सुंदर सुगंधित फुलांनी भरलेल्या शाल वृक्ष होते। तिथे 4 सौंदर्यवान युवतींनी तिला झोपेतून जागे केले आणि सुगंधित उठणे लावून मंगल स्नान घातले। शुभ्र सुगंधित वस्त्र परिधान करण्यास दिले। नंतर सुगंधित द्रव्य वस्त्रांवर शिंपडून सुगंधित फुले आंबाड्यावर मांडली। थोड्या वेळाने शुभ्रवर्ण गजराज आपल्या सोंडेमध्ये श्वेतकमल पुष्पमाळ धारण करून आला। नटून थटून बसलेल्या राणीला त्याने 3 प्रदक्षिणा करून सूक्ष्म रूप धारण केले आणि त्याने तिच्या गर्भाशयात प्रवेश केला। त्याच वेळी तिला जाग आली तेव्हा ती आपल्या शयनगृहात असल्याचे तिच्या निदर्शनास आले। तिने हे स्वप्न महाराजा शुद्धोधनाला निवेदन केले। तो बुद्ध धर्मात व बुद्ध साहित्यात गर्भ मंगल दिन म्हणून मानला जातो। तो दिवस आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 564 होता। तर हे होते महामायेचे स्वप्न जे त्यांना बुद्ध जन्मापूर्वी पडले होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। धन्यवाद।